नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ज्योती पगारे. आज आपण इयत्ता 7वीचा गणित विषयाचा पायथागोरसचा सिद्धांत हा घटक अभ्यासणार आहोत. आपण नावावरूनच जाणतो, हा सिद्धांत प्राचीन ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांनी मांडला. हा सिद्धांत केवळ काटकोन त्रिकोणासाठीच वापरला जातो. आता मला सांगा, काटकोन त्रिकोण म्हणजे काय? बरोबर, ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण असे म्हणतो. मग आता काटकोन त्रिकोणाचे भाग कोणते? पाया, उंची, कर्ण. तर कर्ण म्हणजे काय? काटकोनासमोरची बाजू ही त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू असते. उदाहरणार्थ ABC हा काटकोन त्रिकोण आहे. AB त्याची उंची, BC हा त्याचा पाया व AC हा त्याचा कर्ण आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणात ABC हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजेच ACचा वर्ग हा इतर दोन बाजू कुठल्या आहेत? AB व BC. इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेजे इतका असतो. म्हणजेच ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. तर पायथागोरसचे सूत्र काय आहे? ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. आता आपण उदाहरणाने समजून घेऊया. जर पाया 3 सेमी आणि उंची 4 सेमी असेल तर त्याचा कर्ण काढा. तर कर्ण किती सेमीचा असेल? तर कर्ण काढण्यासाठी आपण या किमती पायथागोरसच्या सूत्रामध्ये टाकूया. तर पायथागोरसचे सूत्र काय सांगते? ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. मग यामध्ये AB त्यांनी 3 व BC त्यांनी 4 दिलेली आहे. म्हणजेच ACचा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. मग ACचा वर्ग काढण्यासाठी आपण इकडे वर्गमूळ घेतो. मग वर्गमुळात 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग म्हणजेच 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 म्हणजेच वर्गमुळात 16 अधिक 9 बरोबर वर्गमुळात 25 येतील. म्हणजेच AC बरोबर 5 येईल. AC बरोबर 5 येईल. मग या उदाहरणात पाया 3 सेमी, उंची 4 सेमी तर कर्ण 5 सेमी. मग असे 3, 4, 5 यामध्ये या तीनही नैसर्गिक संख्यांना काय म्हटलं जातं? पायथागोरसचं त्रिकूट. तर पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय? जर 3 नैसर्गिक संख्यांच्या समूहात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. म्हणजेच यामध्ये 3, 4, 5 यामध्ये 5 ही संख्या सर्वात मोठी आहे व तिचा वर्ग आहे 25. तर आत्ताच आपण बघितलं 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग मिळून 25च होतात. तर त्याला पायथागोरसचे या 3 संख्यांना पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या बाजू या त्रिकुटाच्या लांबीच्या असतात तो त्रिकोण नेहमी काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे याचाच अर्थ पायथागोरसचा सिद्धांत हा फक्त आणि फक्त काटकोनासाठीच वापरला जातो. मग अशी पायथागोरसची त्रिकुटे खाली दिलेली आहे. 5, 12, 13, 8, 15, 17. तुम्ही आणखीही पायथागोरसची त्रिकुटे शोधू शकतात.
आता पायथागोरसचा आपल्या दैनंदिन जीवनात कुठे कुठे उपयोग होतो बरं? तर भिंतीला लावलेली शिडी, भिंत व शिडी यामध्ये काटकोन त्रिकोण तयार होतो. तर मग शिडीची लांबी काढण्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. इमारतीची किंवा झाडाची उंची मोजण्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. किंवा दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर शोधण्यासाठी सुद्धा पायथागोरसचा सिद्धांत आपण वापरू शकतो. नाविक आणि वैमानिक दिशा ठरवण्यासाठी याचा वापर करतात. तसेच विजेचा खांब आणि त्याची सावली यावरून त्याची उंची मोजण्यासाठी सुद्धा पायथागोरसचा सिद्धांत आपण वापरू शकतो. बांधकाम क्षेत्रात काटकोन तपासण्यासाठी सुद्धा पायथागोरसचा सिद्धांत वापरला जातो. आता हा स्वाध्याय तुमच्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 1, खालील बाजू असलेल्या त्रिकोणांपैकी काटकोन त्रिकोण ओळखा. 9, 12, 15, 2, 3, 4. आता यामध्ये मोठी संख्या कुठली आहे? 15. मग 15चा वर्ग हा 9चा वर्ग आणि 12चा वर्ग यांची बेरीज मिळून 15च्या वर्गाइतकी आली. जर बरोबर आली तर तो काटकोन त्रिकोण असेल. तसेच 2, 3, 4 यामध्ये मोठी संख्या कुठली आहे? 4. तर 4चा वर्ग बरोबर 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग हे बरोबर आले तर तो काटकोन त्रिकोण समजला जातो. प्रश्न क्रमांक 2, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 7 सेमी व उंची 24 सेमी असेल तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. यामध्ये सर्वांना माहितीच आहे, कर्णाची लांबी काढण्यासाठी आपण काय करतो? पायथागोरसचा सिद्धांत वापरतो. यामध्ये पायथागोरसचा सिद्धांत म्हणजेच काय? AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. इथे पाया आणि उंची आपल्याला दिलेली आहे. मग AC वर्ग बरोबर म्हणजेच कर्ण बरोबर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग. मग जी किंमत असेल तो कर्ण असेल, त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण असेल. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या आसपास दिसणाऱ्या काटकोन त्रिकोणी वस्तूंची नावे लिहा. जसं उदाहरणार्थ आपल्या कंपासमध्ये सुद्धा आपल्याला काटकोन त्रिकोण आपल्याला दिसतो. अशाच प्रकारे तुमच्या आसपास दिसणाऱ्या काटकोन त्रिकोणी वस्तूंची नावे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. मी आशा करते की सर्वांना पायथागोरसचा सिद्धांत समजला असेल. धन्यवाद.